हॅलो फ्रेंड्स, तर हे बघा मी आज भरलेलं कारलं बनवत आहे आणि कारल्याला हळद मीठ लावून वाफवून घेतलेलं आहे। इकडे तवा गरम करत ठेवला आहे, त्यात घातलेलं आहे तेल, त्यात टाकणार आहे आता जिरं, कांदा, टोमॅटो आणि हे शेंगदाणे चटणी मिठाचं मिश्रण आणि थोडं परतून घेणे आणि त्यानंतर कारल्यामध्ये भरणार आहे। तर मग तुम्हाला आता मी दाखवते करून। हे बघा आता इकडे टाकते आहे जिरं, जिरे तडतडलं की त्यामध्ये घालते कांदा आणि टोमॅटो थोडं वाफवून घ्यायचं। तर हे बघा आता थोडा कांद्याचा रंग लाल झालेला आहे। आता त्यात घालते टोमॅटो आणि हे शेंगदाण्याचा कूट, चटणी, मीठ, हळद आणि थोडासा गरम मसाला। तर हे थोडंसं शिजवून घेणार, त्यानंतर हे या कारल्यांमध्ये भरणार आहे। ही बघा कारले, तर हे बघा आता याला तेल सुटू लागलेलं आहे। याला छानपैकी तेल सुटलं की याला थंड करायचं आणि मग या कारल्यांमध्ये भरायचं आणि मग त्याला तेलामध्ये परतून घ्यायचं। तर मैत्रिणींनो, हे बघा कारल्याचं मिश्रण तयार आहे आणि आता हे मी भरते कारल्यामध्ये। हे बघा असं भरून घ्यायचे व्यवस्थित। तर हे बघा आता तेल तापलेलं आहे आणि आता या तेलामध्ये ही कारली टाकून घेते, मस्तपैकी याला फ्राय करून घेते। आणि हो, तुम्हाला मला सांगायला विसरली, यामध्ये कच्ची कैरी मी किसून टाकली होती। कच्च्या कैरीमुळे जरा छान आंबटपणा येतो, दाखवायला विसरली। तर मग कारलं तयार आहे, या सर्वांनी कारलं खायला। बाय बाय। तर मग कारली तयार आहेत, या खायला गरमा।